हो ॲडव्होकेट राजे, आम्ही पोहोचतोय थोड्या वेळात कोर्ट. हो, तुम्ही जे काही डॉक्युमेंट सांगितले ते सगळे घेऊन येतो. अच्छा, बाय. माझा जीव पूर्णपणे तुमच्या ताब्यात चार्ज सही करून टाका साहेब, प्लीज. जीवा, निघायचं ना, थोडा उशीर नको आहे. खरंच उशीर झाला असं वाटतंय तुला? स्वतःला विचारताय मला. उलट तुमच्या दृष्टीने डिव्होर्स घ्यायला खूप उशीर झाला असं नाही वाटत तुम्हाला? असं गाडीने जायचं की बाईक? सॉरी कुठे बाहेर गेलं का? आय एम सॉरी म्हणजे नवविवाहित जोडप्याच्या खोलीत असं सकाळ सकाळी एकदम आज शिरू नये. पण काय करणार, तुझ्या आईनेच मला पाठवलं, मनीनेच पाठवलं मला. लाडक्या मालिकेमध्ये आपली लाडकी आवडती मालिका म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आजचा एपिसोड देखील नेहमीप्रमाणे खूप खास असणार आहे. तर चला आजच्या एपिसोडमध्ये खास असं काय घडलं आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा, एपिसोड सुरू होता क्षणी आपल्याला पार्थ आणि काव्या दिसत आहे. कालचं त्यांचं जे अर्धवट राहिलेलं बोलणं आहे ते आजच्या एपिसोडमध्ये पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि दोघंही आता त्या रेस्टॉरंटमध्ये उठताना दिसत आहे. आता काव्या आणि पार्थ दोघंही एकत्र उठतात आणि म्हणून त्यांची टक्कर होते. दोघांचंही एकमेकांना धक्का लागतो डोक्याला. आता ही जी घटना आहे ती अगोदरही घडलेली होती आणि जेव्हा पार्थ आणि काव्या पूर्वी देखील अशाच प्रमाणे दोघांना भेटले होते, म्हणजेच अशाच पद्धतीने जेव्हा त्यांची टक्कर झाली होती तेव्हा पार्थ काव्याला म्हणाला होता की एकदा टक्कर झाली ना की पुन्हा एकदा टक्कर द्यावी लागते, नाहीतर आपल्याला शिंग येतात. आणि त्यावेळेस काव्या मात्र पार्थवर थोडीशी चिडली होती की आर्किटेक्ट आहात ना, तरीही तुम्ही अशा फालतू गोष्टींवर कसं काय तुम्ही विश्वास ठेवतात वगैरे वगैरे. तर तेच सगळं काही पार्थला आठवतं आणि काव्यालाही आठवतं. पण आता यावेळेस नेमकं उलटं झालेलं आहे. यावेळेस काव्या पार्थला म्हणते की एकदा टक्कर झाली ना तर पुन्हा एकदा तुम्ही मला टक्कर द्याल का? पण आता पार्थचा मूड तसा काही नाही. आता इथे काव्याच्या डोळ्यातून देखील फक्त अश्रू वाहत आहे आणि पार्थला देखील प्रचंड वाईट वाटलेला आहे. तो टक्कर न देताच त्या ठिकाणाहून निघून जातो. दुसरीकडे जीवा आणि नंदिनीचं देखील बोलणं उरकलेलं आहे. ते देखील निघण्याच्याच तयारीत असतात. तितक्यात नंदिनीच्या ओढणीचा जो धागा आहे तो जीवाच्या घड्याळामध्ये अडकतो. आता नंदिनी जरी आपल्याला शांत दिसत असली तरीही ती थोडीशी फिल्मी टाईप आहे. म्हणजे पिक्चरमध्ये जशा गोष्टी घडतात तशाच आपल्या रिअल लाईफमध्ये घडाव्या असं तिला प्रत्येक वेळेस वाटायचं. उदाहरणार्थ जसं की घड्याळाला हिरोईनचा जो ओढणीचा धागा आहे तो अडकतो वगैरे वगैरे. आणि असंच काहीसं या ठिकाणी अचानक घडलेलं आहे. नंदिनीच्या ओढणीचा एक धागा जीवाच्या घड्याळामध्ये अडकतो आणि दोघंही एकमेकांकडे पाहतात. आता जीवा लगेचच म्हणतो की बघ, तुझी अजून एक फिल्मी इच्छा पूर्ण झाली. कारण नंदिनीने बोलता बोलता जीवाला सांगितलेलं होतं की असे छोटे छोटे माझे स्वप्न आहे जे मला वाटायचं की पूर्ण व्हावे. पण आता नंदिनीच्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टींना काहीही अर्थ उरलेला नाही. ती लगेचच त्या घड्याळातून तो धागा काढून घेते आणि उठते. आता दोघांच्याही डोळ्यामध्ये या ठिकाणी देखील अश्रू असतात आणि ते दोघं देखील घरी निघतात. आता दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली आहे. सकाळी सकाळी पूजेच्या तयारीला मानिनी, विक्रम त्यासोबतच छोटीशी पिहू देखील लागलेली आहे. आता आदल्या दिवशी पूजेचं ठरलेलं असतं. दुसऱ्या दिवशी या बाकीच्यांना काहीही माहीत नसतं. आता मानिनी विक्रमला म्हणते की आता पोरांना सांगायला हवं की आपल्या इथे पूजा ठेवलेली आहे. त्याच्या अगोदर दोघांच्याही थोड्याशा मजेशीर गप्पा चालू असतात आणि पिहू देखील त्यांच्यामध्ये सामील असते. तर विक्रम नेहमीप्रमाणे मानिनीला काही गोष्टींवरून चिडवत असतो, जसं की आपण दोघं पूजेला बसलो नाही तर मग ठीक आहे, आता आपण आमंत्रण द्यायला तरी दोघं मिळून जाऊ, जोडीने करू वगैरे वगैरे अशा गोष्टी मजेशीर चालू असतात. तर पिहू देखील त्या ठिकाणी दोघांमध्ये बोलत असते. आता हे सगळं झाल्यानंतर मानिनी म्हणते की हो चला आता आपण मुलांना सांगूया की पूजेला बसायचं आहे. तर मानिनी म्हणते की मी काव्या आणि पार्थकडे जाते आणि तुम्ही जीवा आणि नंदिनीकडे जा. यावर तो तयार होतो. आता विक्रम नंदिनी आणि जीवाच्या खोलीमध्ये अचानकच जातो. तर ते दोघं जण बाहेर निघालेले असतात. आता बाहेर कुठे निघालेले आहे हे आपल्याला ठाऊक आहे. आता कोर्टामध्ये वकिलासोबत या चौघांची मीटिंग असते. यांचा वकील वेगळा असतो आणि जीवा आणि नंदिनीचा वकील वेगळा असतो. तिकडे पार्थ आणि काव्या देखील तयारी करत असतात आणि इकडे नंदिनी आणि जीवा देखील बाहेर जाण्यासाठी तयारी करत असतात. विक्रम अचानकच मध्ये जातो आणि बघतो की नंदिनी पर्स वगैरे घेऊन तयार आहे. तर तो विचारतो, अगं तू कुठे बाहेर निघालीस का? तर ती म्हणते हो, का बरं? तर मग
विक्रम सांगतो की असं असं आपल्या घरामध्ये पूजा वगैरे ठेवलेली आहे. तर जीवा म्हणतो की तुम्ही असं अचानक कसं काय ठरवू शकतात, आम्हाला विचारलं नाही, ग्रँटेड वगैरे तुम्ही आम्हाला धरतात, असं थोडंसं तो बोलतो, कारण त्यांना मुख्य म्हणजे वकिलाकडे जायचं आहे. पण आता विक्रम म्हणतो की तुझ्या आईने ठरवलं आहे ना, मग आता ते जसं ठरवलं आहे तसं ती करणारच आहे. आणि मुख्य म्हणजे गुरुजींनी सांगितलं आहे म्हटल्यावर ती काही ऐकणार नाही, कारण मागच्या वेळेस तुझ्यासोबत जी घटना घडली ती अगदी बरोबर गुरुजींनी ओळखली होती आणि तसंच घडलं. मग ते विचारतात म्हणजे काय, तर विक्रम सांगतो की गुरुजींनी सांगितलं होतं की जीवाला आगीपासून धोका आहे, आणि बघ अगदी तसंच झालं. तुला त्यावेळेस फार्म हाऊसवर गेल्यानंतर तुला त्या ठिकाणी छोटासा अपघात झाला होता. इकडे पार्थ आणि काव्याला देखील मानिनी सांगत असते की तुमची काही महत्त्वाची कामं नसतील तर आता तुम्ही तयारी करून घ्या, आपल्याला पूजेला बसायचं आहे. त्यावर पार्थ मात्र भयंकर चिडतो. पार्थ म्हणतो, अगं आई, तू असं अचानक कसं ठरवू शकते, माझी कामं असतात, महत्त्वाची कामं असतात, तू मला न सांगता ह्या गोष्टी कशा काय करू शकते. त्यावर मानिनी म्हणते की मी रम्याला विचारलेलं आहे आणि ऑफिसमध्ये असं महत्त्वाचं काहीही नाही, त्यामुळे तुला सुट्टी घेणं सहज शक्य आहे. पण काव्याचं मात्र काही काम असेल तर मग मी काव्याला समजावते, पण मी काव्यालाही विचारलं होतं की तुझा क्लास वगैरे नाही ना. तर काव्या म्हणते, हो काकू, तुम्ही मला क्लासबद्दल विचारलं म्हणून मी तुम्हाला नाही सांगितलं. मग मानिनी म्हणते की मग दुसरं काही काम आहे का, नेमकं असं काही काम आहे जे तुम्हाला आत्ताच करायचं आहे. आता डिवोर्सचं काम आहे हे तर हे दोघंही लगेच सांगू शकत नव्हते, फक्त ते म्हणतात की तुम्ही न विचारता असं करायला नको होतं वगैरे वगैरे. तर आता मानिनी लगेच पार्थला म्हणते की पार्थ, तू असं वागशील असं मला अपेक्षित नव्हतं आणि तू कधी असं वागतही नाही. एव्हाना जे काव्या करत असते ते आज तू करत आहे आणि काव्या गप्प आहे. काय ग काव्या, तू पार्थला सांगितलं का हे सगळं करायला. तर काव्या पटकन बोलते की नाही नाही, मी काही सांगितलं नाही, पण मी पूजेला तयार आहे, पूजेला बसण्यासाठी मी तयार आहे. आता हे ऐकल्यानंतर मानिनीला खूप आनंद होतो की चला, काव्या तर रेडीच आहे, आणि काव्या रेडी आहे म्हटल्यावर पार्थला तर काही पूजेला बसायला हरकत नसणारच आहे असं ती गृहीत धरते आणि त्या रूममधून ती बाहेर पडते. आता इकडे जीवा नंदिनीची माफी मागतो की असं अचानक तुला पूजेला बसावं लागत आहे, कालच आपण डिवोर्स पेपरवर सह्या केल्या आणि आज तुला पूजेला बसायची इच्छा नसणार आहे, माहीत आहे मला. तर नंदिनी म्हणते की 2 सह्या केल्याने काहीही होत नाही, एक कागद आणि 2 सह्या करून आपलं नातं थोडी तुटतं, आपलं नातं अगोदरच तुटलेलं आहे. वाईट या गोष्टीचं वाटतं की तुम्ही मला मनापासून कधीच बायको मानलं नाही आणि आता मला तुमच्यासोबत पूजेला बसावं लागत आहे. त्यातली त्यात मानिनी काकू आणि विक्रम यांनी मला खूप जीव लावलेला आहे आणि त्यांच्यासमोर मला हे खोटं खोटं नाटक करावं लागत आहे. तर या गोष्टीसाठी देवच मला माफ करो, एवढंच मी या ठिकाणी सांगते, बाकी दुसरं काहीही नाही. आता इकडे पार्थ आणि काव्याचं देखील तेच म्हणणं आहे. पार्थ म्हणत असतो की यापूर्वी देखील या गोष्टी घडलेल्या आहे, पण तेव्हा तुम्हाला कधीच आवडल्या नाही. तुम्हाला पूजा वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहे त्या जर अगोदर आवडत नव्हत्या तर आता कशाला तयार झाल्या. तर काव्या म्हणाली की पूजा वगैरे मला ह्या गोष्टी आवडत नाही असं नाही, पण त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती. तर लगेचच पार्थ म्हणतो की अच्छा, म्हणजे तुम्हाला पूजा वगैरे करायला आवडतं पण ते माझ्यासोबत करायला आवडत नव्हतं, एवढंच ना. तर काव्या म्हणते नाही नाही, मला असं म्हणायचं नव्हतं, पण कसं असतं काही गोष्टी आपल्याला करायच्या नसतात, पण कोणीतरी आपल्याकडून त्या गोष्टी घडवून आणत असतं आणि त्याचा मागचा अर्थ काय असतो हे मात्र आपल्याला समजतच नाही. असं म्हटल्यानंतर पार्थ क्षणभरासाठी काव्याकडे पाहतो आणि आता मानिनीने सांगितलं आहे म्हणून ते दोघंही तयारी करायला घेतात. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपलेला असतो. पण उद्याच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे हे देखील आपण थोडक्यात बघूया. तर उद्याच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी नंदिनी आणि काव्या खूप छान अशा तयार झालेल्या आहे, नटून थटून आलेल्या आहे. सगळेजण त्यांच्याकडे बघत आहे. मानिनी आणि विक्रम दोघी सुनांचेही कौतुक करत आहे आणि मग त्या अखेर त्या दोनही ज्या जोड्या आहे त्या पूजेला बसलेल्या आहे. पण पूजा चालू असतानाच पार्थला काय होतं माहीत नाही आणि तो अर्धवट पूजेमधून उठतो. आता मानिनी त्या ठिकाणी जाते, त्याला विचारते आणि तो स्पष्टपणे आईला सांगतो की जिला माझ्यासोबत संसारच करायचा नाही तिच्यासोबत मी पूजा कशी काय करू. असं बोलल्यानंतर मात्र आता मानिनीला मोठा धक्का बसणार आहे आणि डिवोर्सच्या गोष्टी ज्या आहे त्या मानिनीपर्यंत पोहोचणार का, घरामध्ये समजणार का, हे देखील पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे उद्याचा एपिसोड पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल बटन देखील प्रेस करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसोबत. धन्यवाद. पण एकदा सत्यनारायणाची पूजा झाली की आजच्या आज जाऊन आपल्याला कोर्टात डिवोर्स फाईल करायचा आहे एपिसोड. बाय.
सॉरी भेटू. असू दे. असंही तुमची रूम आवरण्याचे थोडेच दिवस आहेत माझ्याकडे. मी करते. नंदिनी, मला माहिती आहे काल रात्री डिवॉर्स पेपरवर सही झाली आहे आणि आज आपल्याला नवरा बायको म्हणून पूजेला बसावं लागतंय. ते आवडत नाहीये तुला. पण का तुम्हाला आवडतंय का? आणि प्रश्न कागद आणि 2 सह्यांचा नाहीच आहे. मुळात ना तुम्ही मनापासून मला कधी तुमची बायको मानलाच नाही आणि मीही तुम्हाला नवरा मानणं थांबवलं. अशा परिस्थितीत कागदावर सही झाली नाही म्हणून नाही, आपल्यात नातं राहिलंच नाही म्हणून पूजेला बसायची इच्छा नाही माझी. आणि काळजी करू नका, माझ्याबरोबर पूजेला बसलात म्हणून मी लगेच तुमच्याकडे आशेने बघायला लागेल वगैरे असं काही होणार नाही. देवाची माफी मागून हे नाटक फक्त त्या मुळ्या आईबाबांसाठी करायचं ज्यांचा मुलांच्या सुखी संसारावर पूर्ण विश्वास आहे, ज्यांना असं वाटतं की हे जे काही चित्र दिसतंय सुखी संसाराचं ते खरं आहे. खरं सांगू जीवा, तुमच्याकडून नाही पण त्या दोघांकडून मला खूप प्रेम मिळालं. मी खूप ऋणी आहे त्यांची आणि फक्त त्यांच्यासाठी मी पूजेला बसते. बाकी आपण जे काय करतोय त्यासाठी देवच आपल्याला माफ. सत्यनारायणासमोर असत्य बोलून बसणार होता. असं जा तुम्ही, मी येते. तीन हार आहे ना. आलं आलं, एक घोडा आलं. दुसरं पण राहिलं. वा आलं, दुसरं पण घोडा आलं. या या. आयुष्यमान आयुष्यमान. दोघांनी गुरुजीने नमस्कार केला, चांगलंच केलं. आपण दोन्ही नमस्कार करत असतो ना. आपण बायकांसाठी थोडा वेळ थांबला असता, ते काही बिघडलं असतं. हो पण आहे कुठे त्या तुमच्या मानाच्या नवऱ्या कुठे? ते बघा वहिनी लोक आल्या. किती सुरेख दिसते ना. सरी म्हणजे सुंदरच. रंग कसा शोभून दिसतो हल्ली. देखणी पण काय धनंजयकडनं घेतलंय. जरा राग कमी केला ना आणखी सुंदर दिसेल. मला राग ही कुठे करते ती धाकटी. तू नंदिनीबद्दल बोलतेस का? तुम्ही काव्याबद्दल बोलताय.